Hello and welcome to our dear student. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पार्ट 3 म्हणजे some basic principles of organic chemistry मधला हा पार्ट 3. ओके, तर in previous lecture we will discuss on the IUPAC nomenclature and what are the rules using for the IUPAC nomenclature. Simply some of the rules using for the determination of any of these the organic compound by using the rules by the gives the parent name as well as the substituent and functional group, and it's depend upon the parent name, functional group and substituent it given the IUPAC nomenclatures. ओके, तर पार्ट 3 मध्ये म्हणजे पार्ट 3 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला आयसोमेरिझमचा पार्ट. ओके, आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम म्हणजे काय? ओके, तर आयसोमेरिझम हा एक शब्द आहे. आयसोमेरिझम या शब्दाचा अर्थ होतो आयसोमर्स. आयसोमर्स, व्हॉट इज आयसोमर्स? Isomers are simply nothing but these two parts distributed in the isomer. One is the iso means similar. Iso म्हणजे similar आणि मर म्हणजे पार्ट, म्हणजे ज्यामध्ये सिमिलर पार्ट प्रेझेंट असतो त्याला आपण आयसोमेरिझम असं म्हणतो. and this phenomenon is known as isomerism. Okay, so simply isomerism are nothing but the molecular formula is same but the structural formula is different. That is called as the structural isomerism, or simply the isomerism, the name of the phenomenon. This one of the part is similar, that is simply nothing but the isomerism. Okay, and this isomerism is classified into main two types. Which one? The first types is the structural isomerism. Structural isomerism. So what is structural isomerism? तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय? तर आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये वर्ड आलाय स्ट्रक्चरल. ओके, आयसोमेरिझम म्हणजे काही ना काही एक पार्ट असं सिमिलर पार्ट आहे, त्याला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं म्हणतो. तर स्ट्रक्चरली तो कंपाऊंड डिफरंट असतो आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असतो, त्याला आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ ईच अदर असं म्हणतो. म्हणजे दोन असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ज्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा डिफरंट आहे पण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सिमिलर दिसतो. ओके, म्हणजे तसा कुठला एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो पण त्याचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो सेम असतो आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असतो. तर एक एक्झाम्पल जर आपण बघितला C2H5OH. ओके, हा काय? हा आहे इथेनॉल. ओके, आणि दुसरा एक मॉलिक्युल्स मी घेतलाय CH3OCH3, हा काय? इथर आहे. ओके, आता याच्यामध्ये स्ट्रक्चरली जर विचार केला तर एक जो कंपाऊंड आहे तो OH ग्रुप म्हणजे फंक्शनल ग्रुप एक दुसरा आहे आणि एक फंक्शनल ग्रुप हा इथरचा आहे दुसरा आहे. तर याच्यामध्ये असे जे काही कंडिशन येतात म्हणजे ह्या दोघांचं ज्यावेळेस मी मिक्सिंग करू, या दोघांचं ज्यावेळेस मी मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा विचार करू तर या दोघांमध्ये हे 2 कार्बन 6 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन प्रेझेंट असलेला हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ओके, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? मी ऑलरेडी सांगितलं आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला सिम्पली नथिंग बट द नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. जितके काही नंबर्स आपण सेम मॉलिक्यूलचे लिहितो त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. म्हणजे पर्टिक्युलरली कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असेल म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही काय करतात? नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत, नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम किती आहेत किंवा अदर जे काही हेटेरो ॲटम्स असतील किंवा अदर जे काही एलिमेंट असतील त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, आता स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये परत त्याचं क्लासिफिकेशन पडतो. म्हणजे आयसोमेरिझम हे 2 प्रकारे त्याची क्लासिफिकेशन पडतात. एक म्हणजे मी आत्ता सांगितलेला तो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे स्टेरिओ आयसोमेरिझम.
आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ द स्टिरिओ आयसोमेरिझम? स्टिरिओ दॅट इज दी सिम्पली इट्स स्टडी ऑफ दी स्टिरिओकेमिस्ट्री. स्टिरिओकेमिस्ट्री किंवा स्टिरिओ आयसोमर्स म्हणजे दीज आर दी स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज सेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम, बट डिफर इन द अरेंजमेंट ऑफ दी atom. That arrangement is nothing but the spatial arrangement of atom. It is called as the stereoisomerism. Okay, one part is similar, one part is similar. तर आपण ज्या काही डी एल डेक्स्ट्रो लिओ हे शब्द ऐकलं किंवा ई झेड नाव ऐकलं, हे सगळं कशामधलं आहे? तो स्टेरिओ आयसोमेरिझम मधला पार्ट आहे. म्हणजे काय? तो एखादा मॉलिक्यूल्स आहे, त्याची सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, फक्त त्यांचे एक स्पायशियल अरेंजमेंट आहे. त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा लिओ रोटेटरी कंपाऊंड्स म्हणतो. जसं उदाहरणामध्ये तुम्ही बघितलं असेल डी ग्लुकोज, एल ग्लुकोज हे जे असतात, डेक्स्ट्रो ग्लुकोज आणि लिओ ग्लुकोज, फ्रुक्टोज असतो. ओके, तर हे सगळ्या पार्ट ऑफ दी स्टेरिओ आयसोमेरिझम्स आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, त्याच्यामध्ये फक्त स्पायशियल अरेंजमेंट असते, वेगळं अरेंजमेंट असते, त्याला आपण सिम्पली स्टेरिओ आयसोमेरिझम असं म्हणतो. ओके, तर नेक्स्ट जे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय आपल्याला समजलं. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम काय असतो काय नाही आपण बघितलं. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इज ऑल्सो क्लासिफाईड इंटू 5 अदर क्लास. इन द फर्स्ट देर इज सिम्पली नथिंग बट दी चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम. What is chain isomerism? So chain isomerism, the word that is using chain, that is chain means simply nothing but the compound which having straight chain or branched chain. Okay, so simply chain isomerism is depend upon the straight chain or branch chain. This compound is also nothing but this isomerism is nothing but the different in the skeleton of the carbon atom, arrangement of the skeleton of the carbon atom. That is simply is different, same molecular formula but different in the arrangement of carbon atom. जे कार्बनची अरेंजमेंट आहे ते अरेंजमेंट थोडीशी वेगळी असते. कशी वेगळी असते? तर एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊ. समजा हा कंपाऊंड आहे ब्युटेन, हा कंपाऊंड CH2CH3 आहे ब्युटेन, आणि या ब्युटेनलाच मी काय थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे, म्हणजे ब्रँचडमध्ये लिहिलं आहे. हा CH3, हा CH आणि हा CH3. ओके, तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय? तर या दोघांमध्ये डिफरन्स इतकाच आहे की हा स्ट्रेट चेन आहे, हा ब्रँचड आहे. ओके, म्हणजे स्ट्रेट चेन कंपाऊंड मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत? तर नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत C4. ओके, आणि हायड्रोजनची संख्या किती आहे? 10, C10, C4H10. तर तसंच आपण इथं सुद्धा बघितलं, म्हणजे त्याचाच एक आयसोमर आहे, म्हणजेच त्याच्यासारखं दिसण्यासारखं आहे, फक्त काय त्याच्यामध्ये स्ट्रक्चरली तो थोडासा चेन वेगळं दाखवते, चेन आयसोमर्स दाखवतं, म्हणजे काय याच्यामध्ये ब्रँचिंग दाखवते. ओके, हे ब्रँचड चेन आहे आणि हे स्ट्रेट चेन आहे. तर ह्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो सुद्धा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे काय झाला? मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा सेम असतो, फक्त अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम जो आहे तो डिफरंट असतो. त्याला आपण सिम्पली काय म्हणतो? चेन आयसोमेरिझम ऑफ ईच अदर. ईच अदर म्हणजे हे दोघे एकमेकाचे कोण आहेत? चेन आयसोमेरिझम आहेत. ओके, सेकंड बघितला तर पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम. आता पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय? तर सिम्पली पोझिशन या शब्दाचा अर्थ होतो की आपण जसं आता चेन बघितला, चेन म्हणजे आपल्याला कळालं की चेन इज सिम्पली नथिंग बट दी स्ट्रेट चेन और ब्रँच. ओके, पोझिशन म्हणजे काय? तर पोझिशन आयसोमेरिझम इज डिपेंड अपॉन द एनी फंक्शनल ग्रुप कंटेनिंग मॉलिक्युल्स दॅट चेंजेस द पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप. ओके, तर त्या एका कंपाऊंडची फंक्शनल ग्रुप चेंज करतो. म्हणजे काय करतो? आता बघा, ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ. CH3CH, ह्याच्यानंतर घेऊ आपण CH3 आणि हा इथं आपण OH करू. ओके, दुसरं एक्झाम्पल आपण ह्याच्या सोबतचं घेऊ. CH3CH2CH2OH. Okay, what is the difference between these two compound? There is simply the position of this functional group. Position of this functional group. This position is a 1 number position and this position is a
2 numbers carbon position, that is simply nothing but the both are the positional isomerisms of each other. म्हणजे हे दोघं काय झाले, एकमेकाचे पोझिशनल आयसोमेरिझम झाले. म्हणजे काय झालंय, इथला जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप काय रोल करतोय, कधी 1 नंबरच्या पोझिशनला जातो, कधी 2 नंबरच्या पोझिशनला जातो. ओके, उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं काय, तर आता समजा क्रिकेटची भाषामध्ये आपण सांगू. क्रिकेटमध्ये काय, एखादा प्लेयर जर समजा विराट कोहली आहे, तो प्लेयर काय करतो, 1 डाऊनला येतो, कधी ओपनिंगला येईल किंवा कधी 5th पोझिशनला येईल, कधी 6th पोझिशनला येईल. म्हणजे त्याची जे फंक्शन आहे, म्हणजे बॅट्समन आहे, त्याची फंक्शन काय चेंज होणार आहे का, नाही. त्याचं काय होणार आहे, फक्त पोझिशन चेंज होणार आहे. फक्त काय होणार आहे, तो 1 नंबरच्या 3rd नंबरला यायची जागी तो 1 नंबरला येतो, कधी 5 नंबरला येतो, पण त्याच्या फंक्शनलमध्ये काही चेंजेस होत नाही, फक्त त्याच्या पोझिशनमध्ये चेंजेस होतो. त्याला आपण पोझिशनल आयसोमेरिझम ऑफ इच अदर असं म्हणतो. ओके, म्हणजे सिम्पली पोझिशन आयसोमेरिझम इज नथिंग बट these isomerism which containing the same molecular formula but different in the position of the functional group in the carbon chain. तर त्या कार्बन चेन मधला फक्त फंक्शनल ग्रुपची पोझिशन चेंज होत जाते, त्याला आपण पोझिशनल आयसोमेरिझम ऑफ इच अदर असं म्हणतो. ओके, नेक्स्ट जो आहे तो आहे फंक्शनल आयसोमेरिझम. व्हॉट इज फंक्शनल आयसोमेरिझम? Functional isomerism. Here is also the one of the part of isomerism. Here is simply nothing but this is the part of structural isomerism. Means all these are the types of the structural isomerism which having the molecular formula is same, but only the structural formula is different. One of the straight chain compound, one of the branching compound, the name is given chain isomerism. One of the functional group is arranged in the position number 1, position number 2, 3, that is positional isomerism. And what is the functional isomerism? Okay, functional isomerism is simply nothing but this simply behaves that the same molecular formula, but its functional group is different. Not the position of functional group, that is functional group is different. One of the best example given for the functional isomerism, याच्यासाठी आपण एक बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर याच्यामध्ये फंक्शनल आयसोमेरिझममध्ये काय होते म्हणलं मी, ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये डिफरंट असतं, आणि सिम्पली आपल्याला बघायला गेलं तर फंक्शनल ग्रुपसुद्धा डिफरंट असतो. म्हणजे फंक्शनल ग्रुप हा वेगळा असतो. काय असेल वेगळा, तर बेस्ट एक्झाम्पल गिवन फॉर दी functional isomerism is the CS3CH2OH, that is nothing but the ethanol. Okay, ethanol. And one of the another example used for the ether, that is dimethyl ether. Okay, so this dimethyl ether and ethanol both are the structurally different. How? There is this functional group is called as the hydroxyl functional group. Okay, or this arrangement is nothing but the alcoholic. Okay, and this compound is nothing but this is ether. Okay, means both are the functional group is different, but in the comparison between the two example, that is simply the molecular formula is same, that is molecular formula is C2H6O, and this also the molecular formula is same. Okay, so simply difference is only on the functional group. म्हणजे त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुपचा फक्त डिफरन्स असतो, त्याला आपण फंक्शनल आयसोमेरिझम्स ऑफ इच अदर असं म्हणतो. म्हणजे हे दोघं काय झाले, एकमेकाचे फंक्शनल आयसोमर. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये हे 2 एक्झाम्पल देतील किंवा दुसरा कुठला तरी एक्झाम्पल देतील, त्याच्यापैकी दुसरा कुठला तरी एक्झाम्पल देतील, तर त्यावेळेस तुम्हाला कळायला पाहिजे की ज्या कंपाऊंडमध्ये अशी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येते आणि फंक्शनल ग्रुप वेगळे येतात, त्याला आपण फंक्शनल आयसोमेरिझम ऑफ इच अदर असं म्हणतो. ओके, आता बेस्ट एक्झाम्पल त्याच्यापैकीच आपण घेऊ क्रिकेटमध्येच. बघा, आता कधी कधी समजा एखादा प्लेयर आहे, तो कधी कधी काय करतो, त्याची फंक्शन चेंज करतो. म्हणजे बॅट्समन आहे पण तो काय करतो, कधी बॉलिंग करतो, पण बॅट्समन सोडलाय काय, बॅटिंग आहे तशीच, पण बॉलिंग सुद्धा करतो. म्हणजे काय करतो, त्याची फंक्शनल आयसोमेरिझम हे चेंज करतो. त्याचं फंक्शन काय करतो, कधी बॅटिंग करतो, कधी बॉलिंग करतो, पण ॲक्च्युली आहे तोच प्लेयर.
ओके, म्हणजे फंक्शनल ग्रुप त्यात फंक्शनल आयसोमेरिझम त्याची चेंज होते, पण ॲक्च्युली जो आहे तोच तो आहे. म्हणजे काय, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. ओके, नेक्स्ट जो आहे तो आहे मेटामर. आता मेटामर म्हणजे काय, तर सिम्पली याच्यामध्ये काय असतो, जे अरेंजमेंट ऑफ द एनी फंक्शनल ग्रुप इज दी बोथ साइड इज दी डिफरंट. म्हणजे जे काही एखादा फंक्शनल ग्रुप आहे, समजा आपण इथर फंक्शनल ग्रुप घेतला, CS3 CS2 हा O आणि हा CS2 CS3. ओके, आता हा मी यूज केलाय डायइथिल इथर, याला म्हणतो आपण डायइथिल इथर. ओके, तर या डायइथिल इथरला मी एक वेगळ्या फॉर्ममध्ये, एक वेगळ्या मेटामर फॉर्ममध्ये मी लिहितो. म्हणजे काय लिहितो, आता हे लिहितो मी CS3 CS2 CS2 हा O आणि हा CS3. ओके, म्हणजे काय, एका फंक्शनल ग्रुपच्या एका साईडला मी 2 इथिल ग्रुप लावले, 2 इक्विव्हॅलेंट ग्रुप लावले, म्हणजे 2 सिमिलर ग्रुप लावले, आणि एका साईडला मी काय केलंय, थोडंसं वेगळं डिफरंट लावलंय. म्हणजे एका साईडला मी प्रोपिल ग्रुप लावलाय आणि एका साईडला मी लावलाय मिथाइल ग्रुप. ओके, मग ही जी अरेंजमेंट असते, या अरेंजमेंटला म्हणतात मेटामर्स ऑफ इच अदर. या अरेंजमेंटला म्हणतात मेटामर्स ऑफ इच अदर. याच्यामध्ये काय होतं, फक्त अरेंजमेंट ऑफ दिस एनी फंक्शनल ग्रुप, द बोथ साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप, दॅट इज द सिमिलर ग्रुप्स. वन ऑफ द मॉलिक्युल्स इज दॅट सिमिलर ग्रुप अँड वन इज दॅट इज डिसिमिलर. म्हणजे काय, त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा असतो, वेगळा फॉर्ममध्ये लिहित असतो, वेगळ्या अँगलमध्ये आपण लिहित असतो. ओके, म्हणजे काय, आता याचं जर बघितलं गेलं तर याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे, 4 आहे. हायड्रोजन किती आहेत, 9-10 आहेत. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा कार्बनची संख्या किती आहे, 4 आहे. सेम हायड्रोजनची किती आहे, 10 आहे. आणि ऑक्सिजन 1 आहे. म्हणजे काय झालं, याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये चेंजेस झाला का हो, नाही. काय चेंजेस झालं, मग मेटामरमध्ये चेंजेस झाला. ओके, तर सिम्पली काय याच्यामध्ये काय झालं, फक्त हा कार्बनची संख्या जी आहे, कार्बनची संख्या सेम आहे, हायड्रोजनची संख्या सेम आहे, ऑक्सिजन सेम आहे, आणि फक्त डिफरंट काय आहे, अरेंजमेंट ऑफ द फंक्शनल ग्रुप आहे, जे इकडून तिकडं आहे तो डिफरंट आहे. ओके, तर याला म्हणतो आपण मेटामर ऑफ इच अदर. आणि लास्ट शेवटचा आयसोमेरिझम आहे टॉटामेरिझम. ओके, so simply the tautomerism is the shifting of the pi bond, the pi bond in the ketone to enol formation. This is the term is simply nothing but the tautomer. म्हणजे काय होतो, आता समजा एखादा कीटोन ग्रुप आहे. ओके, ह्या कीटोन ग्रुपलाच मी एका वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितो, एक वेगळ्या अँगलने लिहितो. तो काय, इथला बॉन्ड शिफ्ट होऊन इथं येतो आणि इथे एक हायड्रोजन ॲड होतं, त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, टॉटोमर्स ऑफ इच अदर असं म्हणतो. म्हणजे काय, हा इथं डबल बॉन्ड आला आणि हा OH आला. ओके, म्हणजे इथला जो एक H होता तो एक H इकडे शिफ्ट होतो असतो, आणि ह्याच्यामध्ये काय, इथला डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होत असतो. याला आपण टॉटोमेरिझम्स ऑफ इच अदर म्हणतो. म्हणजे समजा हा इथं CS3 असेल, हा इथं CS3 आहे, हा इथं आपण CS2. ओके, आणि हा इथं CH फक्त. ओके, म्हणजे काय होतं याच्यामधला, सिम्पली जे हायड्रोजन आहे ते हायड्रोजन शिफ्ट होतं इकडं. ते हायड्रोजन शिफ्ट झाल्याच्या नंतर मेनली इथं यूज करायचं ना, हा काय झाला, CS3 झाला. ओके, म्हणजे काय झालं, इथला हायड्रोजन शिफ्ट होऊन इथं गेला. म्हणजे सिम्पली काय झाला, इथला हायड्रोजन शिफ्ट होऊन इथे गेला आणि हे डबल बॉन्ड शिफ्ट होऊन इथे आला. याला म्हणतात टॉटोमेरिझम्स ऑफ इच अदर. म्हणजे कीटोनचं इनॉल फॉर्मेशन होतं, कधी इनॉलचं कीटोन फॉर्मेशन होतं. म्हणजे परत याचं कन्वर्जन हे कीटोनमध्ये होऊ शकतं. कसं, इथला बॉन्ड डिलोकलाइज होऊन इथे येतो, परत हा हायड्रोजन हा कोणीकडे जातो, हा CS3 कडे जातो. म्हणजे परत आपल्याला काय होतं, हे डबल बॉन्ड हा CS3 फॉर्मेशन होतं. याला म्हणतात इनॉल कीटोन फॉर्मेशन, और इट इज कॉल्ड एज द टॉटोमर्स ऑफ इच अदर. हे काय झाले, एकमेकाचे टॉटोमेरिझम झाले. ओके, तर सिम्पली आता बघा, मागच्या ह्याच्यामध्ये आपण आयसोमेरिझमबद्दल काय बघितलं होतं. एक आयसोमेरिझम म्हणजे सिमिलर पार्ट असतो. ओके, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे
स्ट्रक्चरल आयसोमेरिझम किंवा स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये त्याचं 2 क्लासिफिकेशन पडतात. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे स्ट्रक्चरली तो डिफरंट असतो आणि स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये तो काय असतो, त्याची एक स्पायशल अरेंजमेंटमध्ये अरेंजमेंट होत असते, त्याला आपण स्टेरिओ आयसोमेरिझम किंवा स्टडी ऑफ दी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर सुद्धा म्हणतो आपण त्याला. ओके. त्याच्यानंतर याच्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये 5 वेगळे क्लासिफिकेशन पडतात. एक चेन आयसोमेरिझम ज्याच्यामध्ये चेन म्हणजे स्टेट चेन आणि ब्रँचड चेन ऑफ इच अदर असतं. दुसरा पोझिशनल आयसोमेरिझम म्हणजे फंक्शनल ग्रुपची पोझिशन चेंज होत असते. हा इथं एकच एक्झाम्पल आपल्याला घेता येत नाही. दुसरं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर एखादा डबल बॉन्ड आहे, तर डबल बॉन्ड 1 ब्युटीन आहे, तो 1 ब्युटीनच्या जागी 2 ब्युटीनला आला आहे. 2 ब्युटीनच्या जागी जर समजा तो एक पॅरेंट चेन मोठा असेल, पेंटेन असेल, तर तो 3 पेंटेनला असेल. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, फक्त डबल बॉन्ड किंवा फंक्शनल ग्रुपचं काय होतं, पोझिशन चेंज होत असते, त्याला आपण पोझिशनल आयसोमेरिझम ऑफ इच अदर असं म्हणतो. ओके. नेक्स्ट जो आहे मेटामर, म्हणजे आत्ताच सांगितलं मी की जे फंक्शनल ग्रुप आहे तर फंक्शनल ग्रुप हे फंक्शनल आयसोमेरिझममध्ये आपण सांगितले की फंक्शनल आयसोमेरिझम फंक्शनल ग्रुप चेंज होत असतो, बट त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये काही चेंज होत नाही, तो सिमिलर राहत असतो. मेटामर म्हणजे सांगितलंय की अरेंजमेंट ऑफ दी बोथ साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. अरेंजमेंट ऑफ द बोथ साइड ऑफ फंक्शनल ग्रुप इज डिफरंट, त्याला आपण मेटामर ऑफ इच अदर असं म्हणले. आणि टॉटॉमेरिझम म्हणले there is the formation of enol to ketone formation. This is simply the shifting of the pi bond in the ketone to enol formation. आता कीटोन टू इनॉल हा शब्द काय आलाय, आता कीटो हा शब्दाचा आणि इनॉल मध्ये का कन्वर्ट होतो, इनॉल. इनॉल म्हणजे काय, इनॉल मीन्स EN मीन्स डबली बॉन्डेड मॉलिक्युल्स, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. आणि OL म्हणजे काय, एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे, OH ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणलो, इनॉल. इनॉल E means there is the carbon-carbon double bond and the presence of one of the hydroxyl group that is called as the OL. This suffix used for the OL. Okay. So this is overall about the isomerism. Okay. हे झाला आयसोमेरिझमचा पार्ट. आता आपल्याला पुढला जो काही पार्ट बघायचा आहे तो आहे या थर्ड ह्याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर बघितलात तर नेमकं कसं त्याचं क्लासिफिकेशन पडतो, तर याचं क्लासिफिकेशन हा आयसोमेरिझम, त्याचं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि हे स्टेरिओ आयसोमेरिझम, त्याचे हे असे वेगवेगळे पार्ट्स. आणि या स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये जॉमेट्रिकल ऑप्टिकल आयसोमेरिझम काय असते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके. हे चेन आयसोमेरिझम्स ऑफ इच अदर मी आत्ता सांगितलं की एका पेंटेनचं आयसोपेंटेनमध्ये, आयसोपेंटेनचं निओपेंटेनमध्ये होणे म्हणजे काय झालं, स्टेट चेनच्या ब्रँच चेनमध्ये कन्वर्ट झालं. ओके. त्याच्यानंतर आपण पोझिशन आयसोमेरिझम बघितले, OH ग्रुपचं फक्त पोझिशन चेंज करतोय. प्रोपेन 1 ऑल असेल तर प्रोपेन 2 ऑलमध्ये अशा पद्धतीने आपण चेंजेस करतो. त्याच्यानंतर मेटामर फंक्शनल बघितलं, फंक्शनल आयसोमेरिझममध्ये फक्त फंक्शनल ग्रुप चेंज होतो, एकामध्ये कीटोन असेल, एखाद्यामध्ये अल्डिहाइड असतो किंवा एखादा अल्कोहोल असेल, एखादा इथर असतो. ओके. आणि मेटामर्समध्ये आपण काय बघितलंय, सिम्पली अरेंजमेंट ऑफ दी फंक्शनल ग्रुप. ह्याच्यामध्ये बघितलात इकडं मिथिल ग्रुप आहे, इकडं प्रोपिल ग्रुप आहे, इकडं दोन्ही साईडला इथाइल ग्रुप प्रेझेंट आहे. स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये मी आत्ताच सांगितलंय की स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, हे आपल्याला जास्त काही याच्यामध्ये नाही, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. The compound that have the same constituent and sequence of the covalent bond but differ in the relative position of their atom or group in space, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेरिओ आयसोमेरिझम्स असं म्हणतो किंवा स्टेरिओ आयसोमर्स ऑफ इच अदर असं म्हणतो. अँड दिस फिनॉमिनन इज नोन ॲज द स्टेरिओ आयसोमेरिझम अँड मेनली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. तुम्ही ऑप्टिकल आयसोमेरिझम ऐकलं असेल, बघितलं असेल, त्याच्यामध्ये आपण निकोल प्रिझमचा यूज करून त्या लाईट
लाईटचं रोटेशन चेंज करतो, म्हणजे तो सोल्युशनमधून पास झाल्याच्या नंतर ती लाईट राईट साईडला रोटेट झाली, त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी, क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असं म्हणतो. तर तो जो पार्ट आहे तो स्टेरिओ आयसोमेरिझमचा पार्ट आहे, जे आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या जे काही आपल्याला चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचंच आहे. ओके, आता बघा नेक्स्ट एक बेसिक प्रिन्सिपल ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्रीजमध्ये अजून एक पुढचा पार्ट आहे, फंडामेंटल कन्सेप्ट इन द ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम. ओके, व्हॉट इज द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम? तर रिॲक्शन मेकॅनिझममध्ये म्हणजे एखादी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिॲक्शन करायचं, केमिकल रिॲक्शन करायचं आहे, तर केमिकल रिॲक्शन्स करते वेळेस आपल्याला माहीत आहे की आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, ती केमिकल रिॲक्शन इज सिम्पली नथिंग बट दी इट कंबाइन्स टू वन और मोर ऑर्गॅनिक कंपाउंड्स अँड फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट. Formation of product. How formation of product? There is a conversion of reactant to product formation in the presence of any catalyst, in the presence of the any that is using the catalyst. Okay, that is simply nothing but that term is simply called as the reaction mechanism. Okay, तर रिॲक्शन मेकॅनिझम हा शिकण्याच्या आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे की रिॲक्शनमध्ये आपण काय करतो, रिॲक्टंट टू प्रोडक्टकडे जात असतो. रिॲक्टंट टू प्रोडक्टकडे जात असतो. कन्व्हर्जन काय करतो आपण, रिॲक्टंट टू प्रोडक्ट. दॅट इज सिम्पली नथिंग बट दी केमिकल रिॲक्शन. ओके, सो रिॲक्टंट टू प्रोडक्ट फॉर्मेशन इन द प्रेझेन्स ऑफ द एनी कॅटलिस्ट, that is the presence or absence of the catalyst, there is formation of product. But what is the reactant? What are the mainly classified or simply what are the reactant that is said here? The reactant are the form in the two form, that is reagent and substrate. Reagent and substrate असं करण्याच्या ऐवजी आपण काय करू, पहिलं सबस्ट्रेट लिहू. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय यूज करावं लागतं, सबस्ट्रेट आणि रिएजंट. तर सबस्ट्रेट आणि रिएजंट याच्यामध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे की सबस्ट्रेट म्हणजे काय. रिॲक्शन मेकॅनिझम आपण करताना किंवा रिॲक्शन ऑर्गॅनिक रिॲक्शन करताना आपल्याला या गोष्टी माहीत असायला पाहिजे की सबस्ट्रेट म्हणजे काय. रिएजंट म्हणजे काय, रिएजंट इज नथिंग बट दी अटॅकिंग स्पेसिस. रिएजंट इज नथिंग बट दी अटॅकिंग स्पेसिस. जे कोणी अटॅक करणार आहे त्याला आपण अटॅकिंग स्पेसिस म्हणतो. मग सबस्ट्रेट म्हणजे काय, ॲट विच रिएजंट अटॅक. ओके, म्हणजे जिथं रिएजंट अटॅक करत असतो त्याला म्हणतो आपण सबस्ट्रेट, आणि रिएजंट म्हणजे काय, अटॅकिंग स्पेसिस. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला जो ॲरोवर आपण लिहितो कॅटलिस्ट, तो कॅटलिस्ट मे बी प्रेझेंट असेल, नाहीतर ऑन हीटिंग प्रोसेस असेल, UV लाईटच्या प्रोसेसमध्ये असतील, ते आपल्याला काय घेणार. प्रोडक्टमध्ये आपण बघितलं तर प्रोडक्ट आणि त्याच्या बाय प्रोडक्टमध्ये फॉर्मेशन होत असतो. बाय प्रोडक्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ दी ऑर्गॅनिक रिॲक्शन, ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन इज सिम्पली नथिंग बट दिस टर्म. ओके, व्हॉट सेज दॅट टर्म, रिॲक्टंट इज दॅट डिवाइड इन टू पार्ट. One is the substrate and one is the reagent. Substrate that is at which reagent attack, जिथं रिएजंटचा अटॅक करून घेत असतो. मी समजा कोणीतरी माझ्यावर अटॅक करत असेल, मी करून घेत असेल, तर मी कोण झाला, सबस्ट्रेट झाला, आणि जो अटॅक करतोय तो काय झाला, रिएजंट झाला. ओके, म्हणजे सिम्पली ही आपल्याला माहीत झालं तर आपल्याला केमिकल रिॲक्शन्स समजून घ्यायला सोपं होत जातं. ओके, म्हणजे कुठला रिएजंट असतो, म्हणजे कोण अटॅक करणारा आहे आणि कोण अटॅकिंग, म्हणजे ॲट विच दी रिएजंट अटॅक्स, म्हणजे कोण अटॅक करून घेणार आहे, याला आपण सबस्ट्रेट आणि रिएजंट असं म्हणतो. ओके, आता हे माहिती झालं तर आपल्याला माहीत होतं की रिॲक्शन काय असतं. आता याच्यानंतर आपल्याला पुढला पार्ट आहे मेकॅनिझम. व्हॉट इज मेकॅनिझम? So mechanism of this any reaction, mechanism of any organic reaction, there is formation of step by step product form. Step by step काय झालं, प्रोडक्ट फॉर्मेशन झालं. म्हणजे काय झालं, ज्या वेळेस आपण सबस्ट्रेटची रिॲक्शन रिएजंट सोबत केलं, सबस्ट्रेटची रिॲक्शन प्लस रिएजंट सोबत केलं, रिएजंट सोबत केलं, तर आपल्याला एक
पहिल्यांदा एक इंटरमिडिएट फॉर्मेशन झालं. इंटरमिडिएट म्हणजे काय? इंटरमिडिएट म्हणजे आपल्याला पुढे बघायचं आहे की कुठल्या कुठल्या इंटरमिडिएट असतात आणि इंटरमिडिएटचं कन्व्हर्जन हे प्रोडक्टमध्ये झालं. आता इंटरमिडिएट्स म्हणजे काय? इंटरमिडिएट्स इज दी पार्ट ऑफ दिस इन बिटवीन दी रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. इन बिटवीन द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट्स मधला जो एक स्टेप असतो त्याला आपण इंटरमिडिएट म्हणतो. म्हणजे मधले जेवढे काही स्टेप्स येत असतात ते सगळे इंटरमिडिएट असतात. त्याला आपण SN1 SN2 रिॲक्शनमध्ये बघितले बघा. ट्रान्झिशन स्टेट काय असतो? TS1 TS2 म्हणजे काय असतो? इंटरमिडिएटचे कार्बोकॅटॅन असतो, कार्बॅनियन असतो, फ्री रॅडिकल असतं, बेन्झाईन असतं, ओके, नायट्राईन असतं. हे सगळे काय आहेत? तर इंटरमिडिएट्स आहेत. म्हणजे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असणारा कंपाऊंड असेल, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज असलेला कंपाऊंड असेल, कार्बनवर फ्री रॅडिकल असेल, हे सगळे इंटरमिडिएट्स आपल्याला रिॲक्शन करते वेळेस मिळतात. काही रिॲक्शन्स हे विदाउट इंटरमिडिएट प्रोडक्ट फॉर्मेशन करतात. ओके, SN2 मध्ये आपण बघितलंय. तर सिम्पली ह्या पार्टला आपण म्हणतो रिॲक्शन मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक compounds. Okay, so simply this is nothing but the part of this the reaction mechanism, that organic molecules is depend upon the substrate reagent. There is formation of intermediate from the product or byproduct formations. Okay, next I'm already told to you what is substrate that the reactant in which supplies the carbon of the new bonds, and the other reactant is called, or simply in the simple word, that is at which this reagent attack. Okay, and next, that is what is the reaction mechanism. The reaction mechanism, that is the sequential account of each steps describing detail of the electron movements. जे इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत असते, क्लिवेज होत असतं, बॉन्ड ब्रेक होत असतं, बॉन्ड मेक होत असतं, या सगळ्या फॉर्मेशनला आपण रेट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, किंवा त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, दॅट इज दी ट्रान्झिशन स्टेट ऑर इंटरमिडिएट्स असं म्हणतो. ओके, नेक्स्ट टर्म इज नथिंग बट दी फिजन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. I'm already told to you in the basic concept of organic compound, all organic compounds all are the formation of covalent bond. What is the role of the formation of covalent bond? It is simply nothing but the sharing of each other, and there is formation of its octet. त्याचा जो ऑक्टेट असतो, तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो काय करत असतो? इलेक्ट्रॉन शेअर करत असतो एकमेकामध्ये. तो शेअरिंग होत असते आणि त्याच्यामध्ये जो बॉन्ड बनतं शेअरिंग होऊन, त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. मग जेवढे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते बॉन्ड फॉर्मेशन करतात? कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. का? कारण त्याच्यामध्ये शेअरिंग होत असते. कार्बन काय आहे? शेअरिंग करणारा एक ॲटम आहे, ज्याच्यामध्ये शेअरिंग काय होत असते? कारण त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, आणि तो 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो 4 इलेक्ट्रॉन कोणाला देऊ शकत नाही, 4 इलेक्ट्रॉन कोणाकडून कम्प्लिटली घेऊ शकत नाही, ट्रान्सफर करून घेऊ शकत नाही. म्हणून काय करतो, जे दुसरा असा आयटम बघतो की तो इझिली 1 इलेक्ट्रॉन देतो, म्हणून मोस्ट ऑफ द टाइम आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. आपण हायड्रोकार्बन. तर का असं हायड्रोकार्बन म्हणतो? कारण कार्बन हा सिम्पली जो काही त्याचे आउटरमोस्ट सेलमध्ये जे 4 अनपेड इलेक्ट्रॉन किंवा 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, ते 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हायड्रोजन काय करतो, त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो गपमन माझं कोणतरी 1 इलेक्ट्रॉन घ्या, मला स्टेबल करा असं म्हणतो. म्हणून काय करतो, हा कार्बन हा हायड्रोजनचं 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि या दोघांमध्ये स्टॅबिलिटी तयार होते. परत हा इथला 1 हायड्रोजन इलेक्ट्रॉन देऊन हा एक स्टॅबिलिटी तयार करतात. म्हणजे एका कंपाऊंडला स्टेबल होण्यासाठी काय लागतो? एकतर डुप्लेट लागतं किंवा ऑक्टेट लागतं. ओके, म्हणजे डुप्लेट म्हणजे काय? एकतरी 2 इलेक्ट्रॉन लागतात किंवा 8 इलेक्ट्रॉन लागतात, तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होत असतं. म्हणजे त्याचा आउटरमोस्ट सेलमध्ये त्याची कंप्लिशन होत असते. तर याच्यामध्ये हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन दिलाय म्हणून ह्या दोघांची हायड्रोजन झाली, म्हणजे दोघांची शेअरिंग झाली. ओके, म्हणजे समजा मी तुम्हाला माझा काहीतरी शेअरिंग करतोय म्हणजे काय झालं होतंय, एखादी वस्तू मी तुम्हाला देतोय, ती वस्तू तुम्ही बी मला देऊ शकतात कधी. म्हणजे समजा मी एखादी अशी वस्तू घेतली जे माझा यूज झाला नाही. मी एखादा लॅपटॉप घेतलाय, तर लॅपटॉप माझ्या मित्रांना घेतलाय, दोघांमध्ये आम्ही शेअरिंग करून पैसे गोळा करून तो लॅपटॉप घेतलाय. पण त्याच्या कामासाठी तो आपण त्याला दिला, त्यानं सॅटिस्फाईड झाला. मला काम आलं की मी घेतलं, मी सॅटिस्फाईड झालो. म्हणजे काय झालं? स्टेबिलिटी मेंटेन झाली. ओके,
मग स्टेबिलिटी मेंटेन झाल्यामुळं, स्टेबिलिटी कधी मेंटेन होते, ज्या वेळेस त्याच्यामध्ये कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन किंवा 8 इलेक्ट्रॉन असतात. अशा हायड्रोजन हा एकमेव आहे की डुप्लेट फॉर्मेशन करतो आणि हा जो आहे तो म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर बघितला जाता कार्बनमध्ये तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती झाले, हे 2 हे 2 हे 2 आणि हे 2 म्हणजे किती 8. ओके, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली. ओके, आपण सहज म्हणतो बघा, कार्बन कुठल्याही बॉन्डेड सोबत बॉन्ड असतो. एखादाही जर बॉन्ड नसेल तर आपण काय म्हणतो, कार्बन हा अनस्टेबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही अनस्टेबिलिटी आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झालेला असेल किंवा निगेटिव्ह चार्ज क्रिएट झालेला असेल त्याच्यामध्ये. ओके, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, द कंपाऊंड इज इंटरमिडिएट फॉर्मेशन, दिस कंपाऊंड इज अनस्टेबल कंपाऊंड. मग त्याला स्टॅबिलिटी मेंटेन करायसाठी काय करावं लागतं, त्याला ऑक्टेट कंप्लीट करावं लागतं, म्हणजे त्याची ऑक्टेट पूर्ण व्हायला पाहिजे. आता बघा, क्लिवेज म्हणजे काय, म्हणजे फ्युजन म्हणजे काय, व्हॉट इज फ्युजन अँड फिजन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फ्युजन अँड फिजन. फ्युजन मीन्स मिक्सिंग and fission means breakdown. Okay, so simply the breakdown or cleavage of the covalent bond, breakdown or cleavage of the covalent bond, it is the formation in the two form. ओके, हे क्लिवेज जे आहे कोव्हॅलंट बॉन्डचं, हे क्लिवेज हे 2 फॉर्ममध्ये पडतो. एक असतो हेट्रोलायटिक क्लिवेज किंवा आपण त्याला हेट्रोलायसिस असं म्हणतो किंवा होमोलायसिस असं म्हणतात. लायसिस दॅट इज वर्ड यूज फॉर द फिजन. लायसिस वर्ड यूज फॉर द फिजन, म्हणजे लायसिस आपण वर्ड यूज करतो लायसिस, तर ह्या लायसिसची मिनिंग होते फिजन. फिजन म्हणजे ब्रेकडाऊन. फ्युजन आणि फिजनमध्ये डिफरन्स आहे. फ्युजन FU असेल तर त्याला आपण मिक्सिंग असं म्हणतो आणि हे फ्युजन आहे. सो इन द हेट्रोसायक्लिक क्लिवेज देर इज बॉन्ड ब्रेक्स इन अ सच फॅशन दॅट इज शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट रिमेन्स विन वन ऑफ द फ्रॅगमेंट. सो सिम्पली that is the transfer of electron from one atom to another atom, that is simply nothing but the heterocyclic cleavage. How that cleavage, that is simply nothing but the most electronegative atom is attract pair of electron towards and there is formation of the heteroclitic cleavage. Okay, so simply this is the one of the example given for this methyl chloride. In this the methyl bromide is the most electronegative atom. मी आता पहिलं सांगितलं की रिडॉक्स रिॲक्शनमध्ये की ज्या कंपाऊंडकडे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज सिम्पली नथिंग बट दी टेंडन्सी टू ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स. म्हणजे ज्याच्याकडं ताकद आहे. एका साईडला मी समजा एका छोट्या मुलाला एक दोरा पकडायला लावला आणि एक मोठ्या माणसाला दोरा पकडायला लावलं, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे, त्या मोठ्या माणसाची आहे. ओके, तर ते मोठा माणूस काय करेल, लवकर तो इलेक्ट्रॉन खेचेल, म्हणजे तो दोरी खेचून घेईल, म्हणजे सिम्पली काय करेल, तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल. म्हणजे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये असे ग्रुप्स असतात ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ॲटम जे आहेत ते दोन्ही डिफरंट असतात. एक मोठा असतो तर एक छोटा असतो. अशाच्यामध्ये हेट्रोसायक्लिक क्लिवेज होत असतं. ओके, म्हणजे सिम्पली द ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द टू ॲटम्स in the transfer of electron from one atom to another atom, it is called as the heterocyclic cleavage. Okay, heterocyclic cleavage. So bond breaking between the two atoms, that is the breakage is only depend upon the electronegativity. One of the compound is electronegativity is less and one is the more. So that's why the more electronegative compound is attract pair of electron itself and formation into charge. फॉर्मेशन इंटू युअर चार्ज. तर चार्जमध्ये कन्वर्ट होतं. चार्जमध्ये कन्वर्ट होतं म्हणजे एक देणारा असतो एक घेणारा असतो, म्हणजे त्याच्याकडं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. ज्यानं कोणी इलेक्ट्रॉन घेऊन गेलाय त्याच्यावर येतो निगेटिव्ह चार्ज आणि ज्यानं कोणी दिलाय इलेक्ट्रॉन दिलंय त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय, आता हे बॉन्ड जे फॉर्मेशन होत होता कार्बन आणि ब्रोमिनमध्ये जे बॉन्ड होता, ती बॉन्ड कशी झालं आहे, ऑलरेडी पहिला जे बॉन्ड तयार होत होता ते बॉन्ड तयार कसं झालं आहे, दोघाच्या शेअरिंगमध्ये झालं आहे. बरं, ह्यानं एक इलेक्ट्रॉन दिला आहे, ह्यानं एक इलेक्ट्रॉन दिला आहे, म्हणून ते दोघाच्या शेअरिंगमुळं काय झालं, एक बॉन्ड तयार झालं. पण ज्या वेळेस क्लिवेज होत होता तर ते क्लिवेज होताना हा BR हा इझिली पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊन जात असतो. का घेऊन जात असतो, कारण हा BR हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि ज्यानं कोणी घेऊन जात असतं त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि ज्यानं कोणी देत आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो. Okay, it is called as the electron deficient and this is called as the electron rich molecules. तर आपल्याला बघायचं पुढच्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे की इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज कसा क्रिएट होतो,
निगेटिव्ह चार्ज का क्रिएट होतो हे आपल्याला पुढच्या टर्ममध्ये बघायचं आहे. म्हणजे सिम्पली हेट्रोसायक्लिक क्लिवेज म्हणजे काय समजलं. ओके, सो सिम्पली इन दिस द फ्युजन देर इज in between the two atoms, that is the presence of covalent bond. The cleavage is depend upon the most electronegative atom. One is the less electronegative compound and one is the more electronegative compound, and it's the formation, the breakage of this between the covalent bond, it forms the ions. It forms the ions. ह्याच्यामध्ये काय फॉर्मेशन होतं, फॉर्मेशन ऑफ, ह्याच्यामध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ आयन. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, हा महत्त्वाचा पॉर्ट आहे, फॉर्मेशन ऑफ आयन. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्जमध्ये फॉर्मेशन होतं, त्याला आपण हेट्रोसायक्लिक क्लिवेज, हेट्रोलायटिक क्लिवेज असं म्हणतो. One atom has the sextate electronic structure, that positive charge, and the other is the valence octet with at least one lone pair, that is negative charge, that is simply nothing but the heterocyclic cleavage. ओके, आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे होमोलायटिक क्लिवेज. आता याच्यामध्ये क्लिवेज केल्याच्या नंतर जे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतं बघा, ते पॉझिटिव्ह चार्ज कसं तयार होतं, म्हणजे जे काही कुठला पॉझिटिव्ह चार्ज हा मोर पॉझिटिव्ह चार्ज असतो, ज्या कंपाऊंड्समध्ये नंबर ऑफ मिथाइल ग्रुप प्रेझेंट असतं, नंबर ऑफ बल्कियर ग्रुप प्रेझेंट असतं, तो काय असतो, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे मोस्ट कार्बोकॅटायन फॉर्मेशन होत असतो. म्हणजे त्याची स्टॅबिलिटी ही दुसऱ्या कार्बोकॅटायनपेक्षा जास्त असते. का असते, कारण त्याच्यामध्ये जे काही दुसरे 3 मिथाइल ग्रुप लागले, म्हणजे बल्कियर ग्रुप लागले, त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट वाढला. इंडक्टिव्ह इफेक्ट वाढला म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता जास्त झाली. ओके, इन कम्पॅरिझन टू अदर, म्हणजे तो काय करतो, कार्बनला इलेक्ट्रॉन देतो. हे तिन्ही जे मिथाइल ग्रुप आहेत ते कार्बनला काय करतात, इलेक्ट्रॉन देतात. ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये 2 आहेत म्हणजे ते 2 देतात. हे 3 इलेक्ट्रॉन देत आहे तर ह्या 2 देतोय, हा 1 देतोय आणि हा काहीच देत नाही. म्हणजे काय झालं, सगळ्यात लिस्ट कार्बोकॅटायन हा लेस कार्बोकॅटायन कोण झाला, CH3 झाला. आणि मोर कार्बोकॅटायन आपण बघितलं तर त्याच्यामध्ये SN1 रिॲक्शनमध्ये आपण बघितलंय की मोस्ट ऑफ द टाइम दॅट इज द ॲक्टिव्हिटी स्टॅबिलिटी दॅट डिपेंड अपॉन दी टर्शरी कार्बोकॅटायन. टर्शरी इज मोर कॅटायन, सेकंडरी अँड देन प्रायमरी. का असं, कारण त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं. आणि कार्बोकॅटायन्स कधी स्टेबल होतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मिथाइल ग्रुप प्रेझेंट असतात. म्हणजे टर्शरी असतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर प्रायमरी, अशा पद्धतीने असतो. सेकंड आहे होमोलायटिक क्लिवेज. होमोलायटिक क्लिवेज इन दिस दी इलेक्ट्रॉन, that is the presence of the covalent bond between the organic compound, presence of covalent bond between the two atom, that cleavage on this the simply in presence of UV light, that the breaks into it breaks into the formation of free radical. आता याच्यामध्ये काय होतं, फ्री रॅडिकल मध्ये कन्वर्ट होत असतं. फ्री रॅडिकल म्हणजे काय, आपल्याला सिम्पली माहित आहे की फ्री रॅडिकल म्हणजे ज्या एखादा समजा A आणि B ॲटम आहे, A आणि B ॲटम आहे, या A आणि B ॲटमचं ज्या वेळेस आपण क्लिवेज करतो, म्हणजे काय करतो, ब्रेकडाऊन करतो. सॉरी, इथं प्लस नाही, इथं काय बॉन्ड. ओके, याचं ज्या वेळेस आपण क्लिवेज करतो इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईटमध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईटमध्ये ज्यावेळेस आपण याचं क्लिवेज करतो, तर क्लिवेज करताना म्हणजे जे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ते इन बिटवीन द कोव्हॅलंट बॉन्ड विथ सेम ॲटम, जे असं सेम ॲटमचं कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होतं. म्हणजे काय, समजा हा Cl असेल. ओके, म्हणजे दोन्ही कंपाऊंड्स हे इक्वॅलंट आहेत. दोन्ही कंपाऊंडची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एकाची जास्त एकाची कमी आहे का, नाही, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. तर अशा वेळेस काय होतं, ब्रेकिंग जे होतं ते ब्रेकिंग हे अशा पद्धतीनं होत असतं. ओके, दिस ॲरो शोईंग द शेड द इलेक्ट्रॉन दी सेपरेटली. दोघाला जे शेड केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेपरेटली होतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन जशाला तसा राहतो. म्हणजे अ मध्ये समजा एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्याला A' आणि B असेल तर B' असं लिहितात. म्हणजे ते सिम्पली फ्री रॅडिकल लिहितात. फ्री रॅडिकल म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन. ओके, फ्री रॅडिकल म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन, एक अनपेड इलेक्ट्रॉन त्याचा असतो. आता आपण ह्याच्यामध्ये सुद्धा बघितलंय बघा की ज्या वेळेस आपण UV लाईट यूज करतो, तर या UV लाईटमध्ये काय होत असतं, क्लिवेज होत असतं. आणि ते क्लिवेज हे शेअरिंगच्या फॉर्ममध्ये होत असतं. म्हणजे क्लिवेज इज डिपेंड अपॉन द शेअरिंग टू बोथ ऑफ दी इलेक्ट्रॉन्स टू अनदर. ओके, म्हणजे हे एकमेकाला शेअरिंग झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एकमेकाचे इलेक्ट्रॉन घेऊन ब्रेक होत असतात.
म्हणजे दोघं बॉन्ड तयार करताना ह्याचा एक इलेक्ट्रॉन दिला, ह्याचा एक इलेक्ट्रॉन दिला, पण ज्यावेळेस ब्रेक होत होते त्यावेळेस दोन्ही ब्रेक होताना ह्याचा इलेक्ट्रॉन हा घेऊन गेला, ह्याचा इलेक्ट्रॉन हा घेऊन गेला. इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईटमध्ये जो फॉर्मेशन होतो त्याला आपण काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. ओके, फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. Okay, so simply homolytic cleavage in the presence of UV light, there is a formation of free radical, and homolytic cleavage is simply the formation of ion. Okay, म्हणजे A आणि B हा समजा एखादा कोव्हॅलंट बॉन्ड असलेला कंपाऊंड असेल, इन द प्रेझेन्समध्ये काही यूज करू आपण, तर ही जी क्लिवेज आहे ती क्लिवेज कम्प्लिटली असं ट्रान्सफर होत असते. म्हणजे A कडून B कडे ट्रान्सफर होत असते, तर B वर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि A वर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो. अशा क्लिवेजला आपण हेट्रोसायक्लिक क्लिवेज हेट्रोलायटिक क्लिवेज असं म्हणतो, आणि ह्याला होमोलायटिक क्लिवेज म्हणतो, किंवा ह्यालाच आपण होमोलायसिस असं सुद्धा म्हणतो, होमोलायसिस, आणि ह्याला म्हणतो आपण हेट्रोलायसिस किंवा होमोलायटिक फ्युजन और हेट्रोलायटिक फ्युजन. So simply in this the heterolysis there is a formation of ion, and the homolysis there is a formation of free radical in the presence of UV light. So this is overall depend upon the that is the homolytic cleavage or heterolytic cleavage. This is simply term are simply nothing but the cleavage of covalent bond. म्हणजेच काय, कोव्हॅलंट बॉन्डचं क्लिवेज कसं होतं. म्हणजे बेसिकली बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की बॉन्ड ब्रेक होतो तर कशा पद्धतीनं बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे मेनली जे ब्रेकिंग आहे ते फक्त दोनच फॉर्ममध्ये होत असते, एकतर हेट्रोलायटिक फॉर्ममध्ये होत असेल किंवा होमोलायटिक फॉर्ममध्ये होत असेल. म्हणजे एकतर तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज क्रिएट करत किंवा दुसरा जो कन्सेप्ट आहे तो फ्री रॅडिकलमध्ये कन्वर्ट करत असेल. म्हणजे ब्रेकिंग इज ओनली डिपेंड ऑन द हेट्रोलायटिक फ्युजन और होमोलायटिक फ्युजन. इन दिस the basic principles of organic chemistry, it is most important topic, the fusion of the covalent bond between the organic compound. Okay, so this is overall on the basic terms of the organic chemistry. So in the next part, पुढच्या पार्टमध्ये आपण काय करू की जे काही पुढला आहे की जी आपल्याला बघायचं आहे की न्यूक्लियोफाईल आणि इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय. मी आता सांगितलं की हेट्रोलायटिक फ्युजन केल्याच्या नंतर आपल्याला काय फॉर्मेशन झालं, आयन फॉर्मेशन झालं. तर ते आयन हे नेमकं कुठल्या पद्धतीनं फॉर्मेशन होतात किंवा कुठले आयन्स असतात किंवा कशा पद्धतीनं आयन्सचा आपण डिफाईन करू शकतो, म्हणजेच पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयनला, किंवा इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, हे सगळं कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. म्हणजे पुढचा पार्ट जो आहे तो बेसिक कन्सेप्ट ऑफ बेसिक प्रिन्सिपल ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला फोर्थ पार्ट राहणार आहे. ओके, थर्ड पार्टमध्ये आपण बघितलं आयसोमेरिझम, त्याच्यानंतर आपण बघितलं रिॲक्शन मेकॅनिझम, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं फ्युजन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू पुढचा पार्ट. त्यापर्यंत तुम्ही हे लेक्चर बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा.